जैनापूर तालुका शिरूर येथील गावच्या गायरान गट क्रमांक 357 मधून मोठ्या प्रमाणात मुरुम चोरी होत असल्याचा आरोप जैनापूर ग्रामस्थांनी केला असून मुरुम माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते। याबाबत अनिल पाटील यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। दरम्यान जैनापूर परिसरात रात्रीच्या वेळी मुरुम भरलेल्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याची चर्चा आहे। मुरुमाने भरलेल्या हायवे गाड्या सुसाट सुटल्याने रात्री कामावरून परतणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शिरूर तालुक्यात मुरुम उत्खननावर निर्बंध असताना जैनापूर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध उत्खननाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। तसेच रात्रीच्या मुरुम वाहतुकीवर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित वाहतुकीवर निर्बंध ठेवण्याची मागणी नागरिकांतून होते आहे। काही जाणकारांच्या मते शिरूर तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा जवळचा कार्यकर्ता रात्रीच खेळ चाले या तत्वावर दानोळीचा त्यांचा कार्यकर्ता जयसिंगपूर शहरातील कामं आपल्याला मिळतील, काही कामं चालू आहेत या तत्वावर शिरूर तालुक्यातील आमदारांनी जेसीबीच्या मालकाच्या माध्यमातून मुरुम चोरीची बंदूक चालवली आहे। दरम्यान जैनापूर येथील गायरान गट क्रमांक 357 मधून सुमारे 200 ते 300 डंपर मुरुम चोरी झाल्याचा आमचा आरोप आहे। या प्रकरणी महसूल प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। कारवाई न झाल्यास आम्ही थेट महसूल मंत्र्याकडे लेखी तक्रार करणार आहोत। तसेच रात्रीच्या वेळी झालेल्या मुरुम वाहतुकीचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित वाहनांची व व्यक्तीची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आमची ठाम मागणी आहे, असं ग्रामस्थ अनिल पाटील यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।